नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मनोज जरांगे यांनी उपोषण संपवल्यानंतरही मराठा आरक्षणाबाबतचा वाद सुरूच। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात समावेशाबाबत नाराजीचा सूर, जरांगे यांची तीव्र प्रतिक्रिया। तर ईद ए मिलादुन्नबी निमित्त मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र पोशाख व मिशीचा केस यांच्या दर्शनासाठी खुलताबादेत शुक्रवारी लाखो भाविकांची गर्दी, देशभरातून नागरिक खुलताबादेत दाखल। आता बघूया सविस्तर बातम्या। मनोज जरांगे यांनी उपोषण संपवल्यानंतरही मराठा आरक्षणाबाबतचा वाद सुरूच आहे। काहींनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात समावेशाबाबत नाराजी व्यक्त केली। जरांगे यांनी यावरती तीव्र प्रतिक्रिया दिली आणि मराठा समाजाला संघर्षाची वाटचाल कायम ठेवण्याचा सल्ला दिला। सगळं व्यवस्थित आहे, JR व्यवस्थित आहे, मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेटियरच्या जाणार आहेत। मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे। सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणार आहे। काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही, आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला। आम्ही आमचं गरीब मराठी, आम्ही आमची गरीब लढाई, आम्ही आमचं बघतो काय करायचं, कसं मिळवायचं, आत्तापर्यंत कसं मिळवू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे। त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही, काय गरज नाही। JR चांगला आहे, सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं, बस का? JR दुरुस्त सुधारित काढायचा सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय की हा JR म्हणजे सरसकट नाही। मग आता कालच प्रश्न झाला ना आपला, आज परत स्पष्ट केलंय त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय जे सगळे संभ्रम निर्माण झाले त्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमची भेट झाली। नाही, असं काही असण्याचं कारण नाही। काय त्याच्यात प्रक्रिया कशी, सदस्यीचं समितीचा टाइम बॉन्ड काय आहे, तुम्ही अंमलबजावणी कधी सुरू करायला लागतात, देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार, ते कधी करणार आहे याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली, त्याच्यामुळे नसती झाली तर सांगावं लागलं असतं। मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय, कसं करतोय, कसं झुंजतोय, किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा। त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या, नका म्हणू देऊ मुख्यमंत्री, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार। त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय, बाकीच्याला काय म्हणायचं म्हणून। बरं, तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेताय, मात्र मग विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा नेते तुमच्या विरोधात का जातात? ते नाही बोलणार, कारण काय? ते त्यांनाच माहित, ते मला नाही माहित, मला नाही सांगते, ते आता ज्याचं त्यालाच माहित। आम्ही आमचा उद्देश एकच आहे, आमचा गरिबांचा, गरिबाचं पोरग लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकीत आली। काही ना गरज नसते आरक्षणाची, बोलायचं काय होतं, ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा। त्याला त्या वेदना असतात गरीबाच्या, पोराबाळांच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या, आईबापाच्या कष्टाच्या, त्या वेदना घेऊन आम्ही चालतो। बाकीच्या मी देणं देत नाही, गिनीत बी नाही। मी माझं 22 वर्षापासून आणि आत्ताच्या 2 वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो, झोकून देऊन काम करतो, इमानदारीनं करतो, हटत नाही, अर्धवट सोडत नाही। आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय, असं तसं नाहीये, सिद्ध करून दिलं। 58 लाख नोंदीच्या माध्यमातून 3 करोड मराठी आरक्षणात घातले। पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटियर आता घेतलं आणि JR झाला, यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव। JR झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात लगेच सुधारित मागितलं,
मराठवाड्यातील मराठा समाजाला त्या हैदराबाद गॅजेटचा फायदा होणार, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले मनोज जरांगे यांनी हा लढा उभारला होता आणि त्या लढ्याला यश आलं, असं प्रतिपादन आमदार विलास भुमरे यांनी मनोज जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना केलंय. मनोज दादांनी जी मागणी त्या ठिकाणी केली होती, हैदराबाद गॅजेटियर लागू करा, आणि मनोज दादांची मागणी केली होती हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी लागू झालं पाहिजे. निश्चित या मराठवाड्यातील मराठा समाजाला त्या हैदराबाद गॅजेटियरचा फायदा 100% या ठिकाणी माझ्या तरुणांना येणाऱ्या काळात शैक्षणिकसाठी या ठिकाणी फायदा होणार आहे. आरोप चालू असतात आणि मनोज दादांचा जो लढा उभारला होता, एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मनोज दादा जरांगे पाटील यांनी सर्व, म्हणजे आपण जे म्हणतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना सोबत घेऊन हा लढा उभारला होता आणि त्या लढ्याला यश आलेले आहे. कोणाचं त्यामुळे पोटसूळ दुखत असेल, पण या ठिकाणी या आंदोलनाला माझ्या मते सरकारने यश दिलेले, त्यामुळे या ठिकाणी मी सरकारचं देखील अभिनंदन करेल, समाज बांधवाचं देखील अभिनंदन करेल आणि विशेषतः सर्वांच्या वतीनं, मराठवाड्याच्या वतीनं मनोजदादा जरांगे यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानन आणि अभिनंदन. बरं, जे बॅनर लागले ते भाजपचे बॅनर लागले. मराठा समाजासाठी आम्ही खूप काही केलंय, मात्र एकनाथ शिंदेचा फोटो कुठं दिसत नाही, ते सुद्धा आरक्षणासाठी प्रयत्न करतो. बघा, या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील, वाशीला मनोजदादा नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं, त्यावेळेस देखील बऱ्याचशा मागण्या त्यावेळेस पूर्ण झाल्या होत्या, आंदोलनाला यश मिळालं होतं. उर्वरित यश देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात यश मिळाले. बॅनर कोणी लावले, ठीक आहे, प्रत्येक पक्षाचे बॅनर लावले जाते, आम्ही आमच्या पक्षाचे बॅनर लावू, त्या बॅनरवरून असा कुठला विषय हायलाईट करण्याची गरज नाही. या ठिकाणी या लढ्यामध्ये एकमेव माणूस होता मनोजदादा जरांगे, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी होतो. मुख्यमंत्र्यांचं पण श्रेय आहे ना. बघा, मी सरकारचं, महायुती सरकारचं, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांची सकारात्मक भूमिका होती आणि मनोजदादाच्या मागण्या देखील सकारात्मक होत्या, त्यामुळे या मागणीला यश मिळालं. पण तुमचे मुख्यमंत्री म्हणतायत की एका दियारने मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाही, हा दियार काय सरसकट नाही. बघा, 58 लाख नोंदी त्यावेळेस मिळाल्या होत्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये. आता आपल्याला मनोजदादा देखील मराठवाड्याच्या नाहीत, राज्याच्या 47,000 मराठवाड्याच्या ज्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये ज्या पूर्वीच्या नोंदी, आता त्याच्या ज्या नोंदी सापडल्या, आता मनोजदादाने आपल्याला सांगितलं, उदाहरणार्थ पाचोडगाव असेल, त्यावेळेस जर 100 नोंदी असतील, आज कुटुंब वाढले, पण नोंदी पूर्वजाच्या ज्या आहेत त्याचा निश्चित फायदा येणार का आता आम्हाला होणार. मिलेनियम पार्क गणेश मंडळाच्या वतीने छोट्या बालकांसाठी कुकिंग कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते झालं. मिलेनियम पार्क गणेश मंडळाचं मूर्ती विसर्जन कॉलनीमध्येच होणार असून सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केलंय. मिलेनियम पार्क गणेश मंडळाच्या वतीने दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये रोज एका इमारतीतील रहिवाशांना देवी देवतांची थीम देऊन त्यावरील नृत्य नाटिका सादर करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने राम सीता, विष्णू लक्ष्मी, महादेव पार्वती, गणेशजी, श्रीकृष्ण लीला यासारख्या अनेक थीम देण्यात आल्या. या थीमवरती रहिवाशांनी विविध नाटकांचं सादरीकरण केलं. आज छोट्या बालकांसाठी कुकिंग कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते झालं. त्यांनी या प्रसंगी सर्व बालकांच्या स्टॉलला भेट देऊन बालकांचं कौतुक केलं व मिलेनियम पार्कमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल गणेश मंडळाला शुभेच्छा दिल्या. मिलेनियम पार्क गणेश मंडळाचे मूर्ती विसर्जन कॉलनीमध्येच होणार असून सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केलंय. या प्रसंगी मंडळाची गणेश मूर्ती शाडू मातीची असल्यामुळे गणेश मूर्तीचं विसर्जन कॉलनीमध्येच मोठ्या पाण्याच्या टाकीत करण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटी अध्यक्ष संजीव सोनार यांनी दिली आहे. या प्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ऋतुराज पाटील, मनपाचे उपायुक्त अंकुश पांढरे, राजीव कामत, ॲडव्होकेट शुभम काकडे, पंकज खंडेलवाल, महेंद्र तातेड, निरंजन समदानी, भिकचंद मल, रामभाऊ काळे, मयुरी वडगावकर, रश्मी नायडू आदी उपस्थित होते. महावितरणाच्या स्मार्ट टीओडी मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याप्रकरणी शहरातील 3 ग्राहकांवरती पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी मीटर सर्वत्र बसवले जात आहेत. टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणाच्या सर्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची तसेच मीटरमध्ये कोणी फेरफार केला तर त्याची थेट माहिती त्याच क्षणी महावितरणला मिळते. अशा ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर वीज चोरी पकडली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर वैजापूरमध्ये अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्या 2 ग्राहकांवरती याआधी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणच्या विमानतळ शाखेचे सहाय्यक अभियंता प्रदीप मिसाळ हे सहकाऱ्यांसह त्यांच्या कार्यक्षेत्रात तपासणी करत होते. त्यात काही ग्राहक नव्यानेच बसवलेल्या स्मार्ट टीओडी वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करत असल्याचं आढळून आलं. संघर्ष नगरमधील विजयकुमार शंकर वाकडे याने घरगुती वापरासाठी 3,694 रुपयांची तर जिजाबाई लक्ष्मण मिसाळ यांनी 4,126 रुपयांची वीज चोरी केली. तानाजी नगरमधील शिवाजी देसाईराव जाधव याने 4,104 रुपयांची वीज चोरी केली. या ग्राहकांनी वीज चोरी बिल तसेच प्रत्येकी 2,000 रुपयांची तडजोड शुल्क भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सहाय्यक अभियंता मिसाळ यांच्या फिर्यादीवरून 3ही आरोपींवरती सिडको पोलीस ठाण्यात विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वीज चोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात 3 वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. त्यामुळे कुणीही मीटरमध्ये फेरफार करून वीज बिल कमी करण्याचा आमिष दाखवत असेल तर त्याला बळी न पडता ग्राहकांनी त्याची तातडीने महावितरणाला माहिती द्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कुठलाही कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलताबाद येथील दरगाह हजरत जैनुद्दीन चिश्ती यांच्या दरगाहामध्ये 700 वर्षांपासून मुहम्मद पैगंबर यांचा पेहरान मुबारक सुरक्षित चांदीच्या पेटीत ठेवण्यात आला असून हा पेहरान मुबारक फक्त वर्षातून एकदाच ईद मिलादुन्नबीच्या दिवशी सकाळी 4 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत सर्वांसाठी दर्शनासाठी दरगाहात ठेवला जातो. या पवित्र दर्शनासाठी देशभरातून मुस्लिम भाविक येतात. त्याबरोबरच ख्वाजा बुरहानुद्दीन यांच्या दरगाहातही मुहम्मद पैगंबर यांचा मिशीचा केस दर्शनासाठी आजच्या दिवशी ठेवला जातो. यंदा रात्री 10 वाजेपासूनच पोशाख दर्शनासाठी ठेवण्यात आल्याने भाविकांची मोठी गर्दी सुरू झाली होती. पहाटेच्या नमाजनंतर दिवसभर लाखो भाविकांनी पवित्र पोशाखाचं दर्शन घेतलं. गेल्या 5 दिवसांपासून खुलताबाद येथील शेख मुंतिजबुद्दीन उर्फ जर्जरीजर बक्ष यांचा उरूस सुरू असून ईद ए मिलादच्या दिवशी उरुसाची सांगता होती. पवित्र पोशाखाच्या दर्शनानंतर भाविकांनी उरुसात जाऊन जर्जरीजर बक्ष यांच्या दर्गेत दर्शन घेतलं. उरुसात प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणावरती खाज्याची विक्री झाली. उरुसात आलेल्या मनोरंजन साधनांचा आनंद घेतला. दरगाह कमिटीचे अध्यक्ष शरीफुद्दीन रमजानी सचिव मसीउद्दीन यांनी सांगितलंय की इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र पेहरान मुबारक हा 1400 वर्षापूर्वीचा पोशाख हा मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी ईद मिलादुन्नबीच्या दिवशी अल्लाहने या पवित्र पोशाख त्यांना दिला व शबे मेहराजच्या पवित्र रात्री परिधान करण्यासाठी दिला होता. हा पवित्र पोशाख पेहरान मुबारक हा 700 वर्षांपासून या दरगाहात सुरक्षित ठेवला असून
असून तो सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी फक्त याच दिवशी दिला जातो. दरगाह हजरत खाजा बुरहानुद्दीन अवलिया या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र मुए मुबारक म्हणजेच मिशीचा केस हा भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून गोड भाताचं वाटप केलं जातं. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. हम लोग बॉम्बे से बिलोंग करते हैं, नागपाड़ा, और हर साल जियारत के लिए आते हैं. और माशाल्लाह हमारे समीर काजी साहब यहाँ के जो चेयरमैन हैं, उनके जो भाई है सलीम भाई, कैसर भाई, उनकी वजह से हमारे यहाँ पे जियारत वगैरह माशाल्लाह बहुत अच्छी हुई. और हम लोगों को कोई तरीके के मतलब वो भी परेशानियाँ नहीं हुई. हर चीज़ से मतलब जियारत और हर लोगों ने अच्छी हमारी मतलब वो की है. और सब जगह की जियारत हुई. पहले मुबारक शरीफ की 22 खाजा में, बुरहानुद्दीन औलिया में, 22 जजली बख्श दूल्हा में, अल्लाह के हुक्म से सब चीज़ हमारी हुआ. और हमारा सफ़र यानी कि कामयाब रहे. और हम लोग इनकी आप लोगों की खिदमत से हम लोग बहुत यदि आप शुक्रगुजार हैं. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि ताला बरकातुहू. मैं आपका भाई हाजी मोहम्मद कमाल खान कादरी. मैं मुंबई शहर से आता हूँ. समाजवादी पार्टी का मुंबई महाराष्ट्र का जनरल सेक्रेटरी हूँ. ऑल इंडिया सूफी बोर्ड का मैं वाइस प्रेसिडेंट हूँ. पीर आदिल बोर्ड का मैं वाइस प्रेसिडेंट हूँ. और आज अल्लाह के फजल व करम से मेरे बड़े भाई वक्फ बोर्ड के चेयरमैन हाजी समीर काजी साहब की मार्फत से आज मैं औरंगाबाद की मुकद्दस सरजमीन पे हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की 1500 सालाना जश्न विलादत की, उनके जुब्बे मुबारक की ज़ियारत के लिए पूरे मुंबई शहर से मेरे साथ काफ़ी लोग आए और हम लोगों ने बहुत अच्छे तरीके से ज़ियारत किया. अंजुमन के हमारे कसीर भाई साहब और उनकी पूरी टीम ने मेरे ख्याल से सुबह से लेकर शाम से लेकर अब तक लाखों लोगों ने ज़ियारत किया. लोग इंतज़ाम पे इतने अच्छे तरीके से खुश हैं कि यहाँ के ट्रस्टियों ने इतना अच्छे तरीके से इंतज़ाम किया. लोग लाइन से अच्छे तरीके से जा रहे हैं. अमीर गरीब छोटा बड़ा एक साथ अदब के साथ जा रहे हैं और ज़ियारत कर रहे हैं. और सब निकलने के बाद यही कह रहे हैं कि अंजुमन के लोगों ने बहुत अच्छा इंतज़ाम किया. और मैं खुद गया, ज़ियारत किया, बहुत प्यारे तरीके से इंतज़ाम हुआ. माशाल्लाह मैं अंजुमन के लोगों को और इनकी पूरी टीम को बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ और दुआ करता हूँ कि हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 1500 साला जश्न विलादत के इस मुबारक महीने का हम सबको, हमारी नस्लों का अल्लाह सदका अता फरमाए. जाधववाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोमध्ये डिझेल पंपाचं उद्घाटन गुरुवारी करण्यात आलाय. मनपा आयुक्त, प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते हा पंप सुरू करण्यात आलाय. त्यामुळे शहरातील 100 डिझेल बसेसना इंधन पुरवठा करणं सोपं होणार आहे, जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. जाधववाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोमध्ये डिझेल पंपाद्वारे इंधन खरेदी केल्यामुळे स्मार्ट सिटीला दरमहा 3 ते 4 लाख रुपयापर्यंतच्या खर्चाची बचत होण्याची अपेक्षा आहे. सध्या स्मार्ट सिटीच्या 100 बसेससाठी दरमहा सुमारे 1.5 लाख लिटर डिझेल लागतं. या पंपासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने पूर्ण केल्यात. त्यामुळे स्मार्ट सिटीला यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागलेला नाहीये. त्यामुळे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत यांच्यासह अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर संतोष वाहुळे, मुख्य चालक व्यवस्थापन संजय सुपेकर, लेखा अधिकारी अनिल दत्त कोथळीकर, सहाय्यक व्यवस्थापक प्रमोद देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक विलास काटकर, डेपो मॅनेजर श्याम महाजन, प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, किरण आडे आणि अरिहंत गर्ग, बीपीसीएल क्षेत्र व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते. यावेळी जी श्रीकांत यांनी आगामी पीएम बस सेवा प्रकल्प डेपोच्या कामाचा आढावा घेतलाय. तसेच या ठिकाणी मेकॅनिक, चालक, वाहक आणि बस कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह, स्वच्छतागृह आणि आगामी इलेक्ट्रॉनिक बसेससाठी चार्जिंग स्टेशनच्या कामासाठी इमारत बांधणीची पाहणी केली. एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशा या सदराअंतर्गत सलग 4थ्या वर्षी घरगुती गणपती देखावा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात सहभागी झालेल्या काही निवडक परिवारांनी पाठवलेले देखावे पाहूयात.
वसा वारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है भटकते भटकते न जाने कहाँ से भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है ओ अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतून तू बोलता न बोलता कळला अर्थ हा नवा आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आज वेळावली आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी बहाज माझी बदसली दख्खनच्या पर्वतातील जगप्रसिद्ध कैलास लेणी म्हणजे महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेला जगन्मान्य इतिहास. अखंड महाकाय डोंगर खोदून केवळ एकाच दगडापासून साकारलेले हे एकमेवाद्वितीय शिल्प जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक स्ट्रक्चर आहे. रथाच्या स्वरूपात निर्माण केलेले हे भव्य मंदिर म्हणजे गजांत लक्ष्मी, दशावतारांची शिल्पे, रामायण महाभारतातील चित्रपट, शिवपार्वतीच्या अनेक कथा शिल्परूपात गुंफण करून ठेवलेला ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. मात्र आज आपण कैलास लेणी बघण्यासाठी जातो तेव्हा समोर प्रकट होतं ते वर्तमानाचं दुःखद वास्तव. कोसळलेले स्तंभ, सोंड छाटून टाकलेले हत्ती, मूर्तींचे तुटलेले हात, शिल्पांच्या चेहऱ्यावर ओरखडे, अनधिकृत लिखाणांनी काळवंडलेल्या भिंती. या लेणीतील काही हानी निसर्गाने केली, काही परकीय आक्रमकांनी, तर उरलेली विटंबना आपण करत आहोत. लेण्यांची ही हानी कलात्मक आहे, धार्मिक आहे आणि सामाजिक देखील. याला कारण आहे पर्यटक, अभ्यासक आणि समाजाचे झालेले दुर्लक्ष. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दांडेकरांचा इको फ्रेंडली बाप्पा आपल्या समोर सादर करत आहे विचार प्रवर्तक आणि पर्यावरण पूरक देखावा कैलास लेणीची कथा आणि व्यथा. या देखाव्याच्या माध्यमातून
कैलास लेणीच्या संवर्धनासाठी आणि लेणीतील मंदिराला जतन करण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा स्वतः हातात कुंचला घेऊन या लेणीची झालेली अस्वच्छता नाजूकपणे दूर करत आहे. सोबतच त्यांचे मूषकराज ठिकठिकाणी झालेली भग्नता दूर करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत. आणि या कार्याची पूर्तता गणराज करत आहेत की त्यांच्या मूषकांसोबत मंदिराचा कलशारोहण करून. यामधून ते सर्वजण आपल्याला संदेश देत आहेत की या कैलास लेणीचे आपण संवर्धक आहोत. एकीकडे गणेशोत्सवामध्ये आपण गणरायासाठी मंदिर बनवतो, मखर सजवतो आणि दुसरीकडे मात्र आपण आपल्या एका महान मंदिराची केवळ उपेक्षा करतो. ही व्यथा केवळ वेरूळच्या कैलास लेणीचीच नाही, तर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कित्येक दुर्लक्षित लेण्या, गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंची देखील आहे. इतिहास केवळ वाचायचा नाही, तर वाचवायचा आणि जपायचाही आहे. तो त्याच्या पूर्वीच्या वैभवाला नेऊन ठेवायचा आहे. आपल्याला हा इतिहास म्युझियम मध्ये जाऊन पाहायची वेळ आणायची नसेल, तर आत्ताच वेळ आहे त्याच्या संवर्धनाची. कैलास लेणीतील झिजलेल्या, तुटलेल्या कलाकृतींना पुन्हा जोडण्याची. हा देखावा पाहून आपण सर्वजण मिळून आज संकल्प करूया. गणेशोत्सवाचा हा सोहळा आगळा वेगळा, कलेची समृद्धी जपण्याचा, लावू सर्वालया, कलेची समृद्धी जपण्याचा, लावू सर्वालया. माझं नाव मधुसूदन कुमार पोपटराव सोनवणे, राहणार सोनखेडा, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि या वर्षीचं माझं गणपती डेकोरेशन आहे प्रतापगड किल्ला व केदारनाथ गणपती डेकोरेशन. मी झाले 2015 सालापासून गणपती डेकोरेशन तयार करतो आणि दरवर्षीच्या डेकोरेशन मध्ये माझा एक छत्रपती शिवरायांचा एक किल्ला बनवलेला असतो मी. तरी 2015 पासून तर आज 2025 पर्यंत मी दरवर्षी गणपती डेकोरेशनसाठी एक किल्ला जाऊन एकदा व्हिजिट करून येतो किल्ल्यावर आणि मग तो जो किल्ला तिथं पाहिलेला आहे तसंच मी इथं बनवण्याचा प्रयत्न करतो. प्रेरणा मला छत्रपती शिवरायांची मिळते की त्यांनी तेव्हा जे किल्ले बनवले होते ते अजून पण सुरक्षित आहे. आणि या दृष्टीने मला अशी प्रेरणा मिळते की आपण समजा त्या किल्ल्यावर जाऊ शकतो, बघू शकतो, पण आपल्या गावातली काही जी मंडळी आहे ती बघू नाही शकत. तर मला याच्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा मिळते माझ्या फॅमिलीची, माझ्या गावातली मित्रमंडळी, आमचे प्राध्यापक सर अंकुश गायकवाड आणि गावातली काही तरुण मंडळी त्यांची मला प्रोत्साहन मिळते आणि त्या प्रोत्साहनातून मी हे सर्व बनवू शकतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मनोज जरांगे यांनी उपोषण संपवल्यानंतरही मराठा आरक्षणाबाबतचा वाद सुरूच. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात समावेशाबाबत नाराजीचा सूर. जरांगे यांची तीव्र प्रतिक्रिया. तर ईद ए मिलादुन्नबी निमित्त मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र पोशाख व मिशीचा केस यांच्या दर्शनासाठी खुलताबादेत शुक्रवारी लाखो भाविकांची गर्दी. देशभरातून नागरिक खुलताबादेत दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.